श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलवर भरपूर काही अनुभव ऐकून घेतले असतील। मी भरपूर स्वामी सेवेकऱ्यांचे अनुभव माझ्या चॅनलवर पाठवलेले आहे आणि आता सध्या मला आलेला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्ही बघू शकता, आत्ताच माझं नेक्टं डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे। आज तिसराच दिवस आहे। तर मला कसा अनुभव आला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला आहे। तर मला डोळ्यांचा प्रॉब्लेम असा झाला की मला आतापर्यंत महाराजांच्या कृपेने नंबर वगैरे काहीच नव्हता, पण अचानक माझ्या डोळ्यांमध्ये कात तयार झाली आणि त्या कातीमुळे मला दिसायला देखील प्रॉब्लेम होऊ लागला। 1-1.5 वर्षापासून हा प्रॉब्लेम चालू होता। डॉक्टरांना दाखवलं तर काही एवढं घाबरण्यासारखं नव्हतं, पण ते आता एवढं वाढलं होतं की डॉक्टरसुद्धा म्हणाले की ताई आता शेवटचा पर्याय आहे, तो म्हणजेच ऑपरेशन करावं लागणार आहे। तर मग घरच्यांनी देखील तो निर्णय घेतला आणि आम्ही पण ठरवलं की हे अंगावर काढण्यासारखं नाही, कारण की ही नजरेची गोष्ट आहे। तर मग घरचे सुद्धा म्हणाले की नाही, हे आता करूनच घेऊया। तर भीती तर मग, कारण की मी पण एक स्त्री आहे, म्हणजे मी एक माणूसच आहे, मला पण भीती वाटते, माझ्या मनातसुद्धा भीती होती। पण मी निर्णय घेतला की चला, म्हटलं मग मी काय केलं, महाराजांना सांगितलं की महाराज, हे जे काय घडून आलेलं आहे हे तुमच्या इच्छेनुसारच असेल, पुढं माझं नक्कीच काहीतरी चांगलं होणार असेल, म्हणून हा विषय आता घडून आलेला आहे। तर तुम्हीच याला थेट नेऊन घ्या आणि पूर्ण करा, माझ्या मनातली भीती काढा। आणि मी ज्यावेळेस रिपोर्ट वगैरे सगळं काढलं आणि महाराजांना मी म्हणाले की महाराज तुम्ही पण माझ्यासोबत चला, ऑपरेशन थिएटरमध्ये तुम्ही माझ्याजवळ थांबा। मी महाराजांना असं सांगितलं, कारण की भरपूर जण म्हणत होते की तू अशी कसं काय तयार होऊन जाते लगेच काहीही करायला, पण माझ्या मनातली भीती ती मलाच माहिती होतं की माझे महाराज माझ्यासोबत आहे, तर मग काहीच होणार नाही। महाराजांवर माझा अतूट विश्वास होता आणि मग मी गेले, डॉक्टरांनी ऑपरेशन चालू केलं। पूर्ण ऑपरेशन होईपर्यंत मी डॉक्टरांशी गप्पा मारत राहिली आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण माझं चालूच होतं। तर मला असं वाटत होतं की स्वामी माझ्या उशाशी उभे आहेत आणि ते हे सगळं करून घेत आहेत, असं मला वाटत होतं। हा माझा अनुभव, मला कसलीही काही इजा झाली नाही, कळालं देखील नाही की मला काही, म्हणजे माझ्यासोबत काही ऑपरेशन वगैरे होत आहे असं। तर आपण जर देवावर भरोसा ठेवला, कोणताही देव असो, मी तर माझ्या महाराजांवर माझा जीवाप्राण प्रेम करते। मी महाराजांना प्रत्येक संकटात सुखदुःखात मी त्यांना आवाज देत असते आणि ते एका आईप्रमाणे मला नेहमी सांभाळत असतात। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। ते प्रत्येक वेळेस मला असेच सांभाळून घेतात आणि माझ्याकडनं होईल तितकी सेवा देखील ते करून घेतात। म्हणून मी म्हणते, जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवणारे म्हणजे एकमेव आपली गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज। तर तुम्हाला जर कुठं तुम्ही बाहेर जात असाल, घरातून बाहेर निघताना ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आई वडील असतात, मोठी व्यक्ती असते, त्या व्यक्तींचा आपण सल्ला घेतो, त्यांना सांगतो घरातून जाताना की आई मी येते, बाबा मी येतोय, त्याप्रमाणेच महाराजांना देखील एक शब्द म्हणा की त्यांना म्हणा महाराज मी येतोय, घरी आल्यावर पण म्हणा मी आलो, कारण की महाराजांचं संरक्षण कवच हे नेहमी आपल्या पाठीशी असतात, ते आपल्या अवतीभोवतीच असतात आणि ते आपल्याला सांभाळत असतात। असा माझा हा अनुभव। तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।